नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजेच विश्वा वाईब या चॅनलवरती। आणि आता आपण मित्रांनो आहोत कळंबोली येथे आणि आपली यात्रा चालू झालेली आहे विलेपार्ले ते अक्कलकोट आणि इथे संपन्न होणार आहे 5,51,51,551 लिखित नामजप सोहळा इथे आयोजन करण्यात आलेला आहे। हा सोहळा आपल्या सर्वांना पाहता येणार आहे आपल्या चॅनलवरती। तर मित्रांनो बघा, नमस्कार, मी विवेक वैद्य कोकणकट्टातर्फे आम्ही आणि गाडपीडवाले मिस्टर पेडणेकर या सगळ्यांनी मिळून आम्ही अक्कलकोट येथे स्वामी समर्थ सिद्ध मंत्राचा जप हा 5,51,51,551 असे आम्ही आमच्या वह्या ज्या आहेत या इथून आम्ही अक्कलकोट येथे घेऊन जात आहोत। तिथून आमची दिंडी यात्रा निघणार आहे। तेव्हा 12 तारखेला सकाळी 7 वाजता त्या याचं पूजा करून आम्ही त्याची दिंडी काढणार आहोत। तेव्हा ज्यांना तिथे यायचं असेल त्यांनी स्वतःहून यावं आणि दिंडीत सहभागी व्हावं। नमस्ते। तर मित्रांनो आता आपण पुण्याला पोहोचलो आहोत आणि पुन्हा ते आता अक्कलकोट प्रवास होणार आहे। पण तत्पूर्वी आम्ही आता सगळ्यांना भूक लागली आहे, मी आता जेवायला आलो आहोत आणि इथे आम्ही गाडी लावली आहे आणि सगळे आम्ही जेवणार आहोत। जो आमचा काही जेवणाचा काय संकल्प होता तो सगळा विजय बाई ह्या व्यक्तीने केलेला आहे। त्याच्यानंतर संध्याकाळी चहा नाश्त्याचा जो आहे ते श्रीलेखा मॅडम आहेत, त्या श्रीलेखा मॅडम करणार आहेत। अशा रीतीने आमची ही आत्ताची जी काही यात्रा आहे ती आत्तापर्यंत तरी सुखद झालेली आहे, अशीच पुढे सुखद यावं ही स्वामीचरणी आमची प्रार्थना। मित्रांनो आता आपण उतरलेलो आहे पुणे सोलापूर हायवे येथे। तुम्ही पाहताय गाड्या वेगाने जात आहेत। इथे आम्ही थांबलेलो आहोत एक चहाच्या ब्रेकसाठी आणि तो आम्ही अक्कलकोटला प्रवास करणार आहोत। मित्रांनो 1.5 तासाचा रस्ता राहिलेला आहे आणि आता आपण काहीच वेळात आपण तिथे पोहोचतो।
बाबा ओव्या गाऊ कौतुके तू ये रबा साई बाबा ओव्या गाऊ कौतुके तू ये रबा साई बाबा ओव्या गाऊ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय. रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जब आरती हो तेरी मुझे घंटी सुनाई दे जब आरती हो तेरी श्री स्वामी समर्थ महाराज की जय क्या बात. महाराज की जय आनंद पोटात माझ्या मायेला मावेला आनंद पोटात माझ्या मायेला मायेला आनंद पोटात माझ्या मावेला गेलो गाणगापुरी भेट घेतली दत्ताची भेट घेतली दत्ताची भेट घेतली दत्ताची भेट गेलो गाणगापुरी भेट घेतली दत्ताची भेट घेतली दत्ताची भेट घेतली दत्ताची भेट या नजरेत आणि काही येईना आनंद पोटात माझ्या मावेला मावेला आनंद पोटात माझ्या मावेला गेलो गाणगापुरी दत्त दर्शनाला जायचं जायचं नि जायचं दर्शनाला जायचं जायचं नि जायचं आनंद पोटात माझ्या मावेला मावेला आनंद पोटात माझ्या मावेला मावेना आनंद पोटात माझ्या मावेला पूर्ण स्वामीमय झालेला आहे या ठिकाणी श्री स्वामी समर्थ मठ हडपीड चे संस्थापक विश्वस्त सचिव आदरणीय नंदकुमार पेडणेकर साहेब यांनी 5,51,51,551चा जो संकल्प याच ठिकाणी आणि स्वामीच्या कृपेने माझ्या मुखातून जो आला सर्वांच्या ह्याने आणि आदरणीय महेशराव इंगळे साहेब या वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष यांनी जो आम्हाला सहकार्य केलं संपूर्ण त्या संकल्पने जो प्रेरणा स्त्रोत त्याच्यातून आलं आणि त्यांना ती साथ मिळाली ते म्हणजे अजितदादा पुतळे कोकण कट्टा चे संस्थापक यांनी तसेच गोरेगाव म्हणजे आरे कॉलनी छोटा काश्मीर म्हणतात त्या सेवा केंद्राचे अशोक गुराम साहेब आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ मठ विक्रमगड प्रसाद वालावलकर यांनी आमच्या आदरणीय पेडणेकर साहेबांना साथ देऊन तसेच संपूर्ण महाराष्ट्रातूनच मी म्हणेन देवगड मुंबई ते आहेत पण महाराष्ट्रातून या जपाला सर्व स्वामी भक्तांनी उत्तमरित्या साथ देऊन हा जो भक्तिमय वातावरण निर्माण जे करण्याचं कार्य आपण सर्वांनी मिळून केलं आणि त्यांना जी साथ दिली ती खरोखरच प्रेरणादायी आहे आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हा संकल्प पूर्ण झालेला आहे. 1 कोटीचा संकल्प आपण मागच्या वेळी आणलेला होता त्याला आपण 5 कोटीवरती नेला आणि त्याच्या पाठीमागे आणि सर्वांनी सहकार्य केलं हे फार मोलाचं आहे. मी आदरणीय इंगळे साहेबांना खरोखर खूप धन्यवाद मानतो की आज नेहमी आमच्या पेडणेकर साहेबांच्या पाठीशी ते उभे आहेत. स्वामी आहेतच परंतु स्वामी रूपी ते कार्य जसं कल्याणराव इंगळे साहेब त्यांचे वडील भाऊ साहेब इंगळे हे अतिशय म्हणजे ही व्यक्तिमत्व वेगळं असतं. हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व असतं त्यांचं आणि त्यांचा वारसा घेऊन आज इंगळे साहेब पुढे चालवत आहेत. खरोखर ते वारसा पुढे नेणं हे गरजेचं आहे आणि त्यांनी ते कार्य ह्या अक्कलकोट नगरीमध्ये करतायत आणि त्यांचं संपूर्ण आज देवगडमध्ये आम्ही आज संपूर्ण इंगळे साहेबांचं नाव आहे आणि त्यांच्या कृपेने आम्ही स्वामी समर्थ मठ हडपीड हे चालवतोय.
खरोखरच, आणि त्यांचा वरदहस्त आमच्या या ठिकाणी आहे. त्यामुळे हा जो जग पूर्ण करण्यात ज्यांचं श्रेय लागलं, मग पत्रकार असू दे, पोलीस असू दे, छोटे भक्त असू दे, त्यांचे आम्ही स्वामी समर्थ मंडळ करू लक्षात धन्यवाद आहोत. त्यांना स्वामी आनंदी, सुखी आणि समाधानी ठेवू, त्यांच्या आयुष्यातल्या इड्यापिड्या सर्व दूर करू अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करतो. आणि हा जग जो पूर्ण झाला, पूर्णत्वास दिला, त्याचा मोठा हातभार जो आमच्या पेडणेकर साहेबांना लागला तो म्हणजे अजितदादा पितळे, हे आपल्याला पुढील मार्गदर्शन करतो. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मार्गदर्शन करायला आम्ही मोठं नाही, पण आज मुले ऋषितुल्य असे जी व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचे चिरंजीव आहेत, आज त्यांच्यामुळे म्हणजे हा जो आपण मुळात तिकडे अक्कलकोटला जायचो, फक्त आपण नित्य निघून जायचो, पण आज 5 कोटी एवढा नामजप आपण सर्वांच्या या सानिध्यात राहून केलेला आहे. प्रत्येक मानवाने आपुलकीने ती वही मागून गेले, रात्रंदिवस करून त्यांच्या वह्या लिहिलेल्या आहेत. आणि मला म्हणालं की कित्येक लोकांनी असे अनुभव सांगितले की अरे मी वही लिहायला घेतलं आणि मला एवढा चांगला अनुभव आला. कारण मी कधीही असं कोणाला मला शाळा सुटल्यानंतर मी कधी एवढं लिखाण केलं नव्हतं, पण आज ते लिखाण केल्यानंतर जी एकाग्रता मला असेल ती मला या स्वामींच्या या नामजपात मिळालेली आहे. अजून आपण हे छोटं कार्य आहे, पण आज हजारो लोकांपर्यंत आपण स्वामींचं नाव, स्वामीचं नाव याला जो प्रचार करण्याचा तो आम्हाला छोटंसं जे काय काम मिळालं श्रीरामाच्या खातून एवढं, तरी आम्ही खरंच धन्य झालो की आम्हाला हे काम करायला मिळालं. मी जेव्हा स्वामींच्या आल्या मला वगैरे संकल्प आहे 5 कोटीचा विचार कसं शक्य आहे, कोण घेणार आपल्याकडे एवढ्या वेळा वगैरे, तर सुरुवात तर करूया. मला आता 15 दिवसात 1000 रुपये कधी संपल्या मागत मला कळलं. आणि त्याच्यानंतर पण लोकांनी मागले अरे दे. अक्षरशः लोकांनी कुठून एक तर गोव्यावरनं त्या माणसाने फोन केला की मला पाहिजे. म्हणजे तुम्हाला कसं म्हणजे असं ह्या वेगवेगळ्या विभागातून लोकांना ते व्हॉट्सअप माध्यमातून गेलं आणि लोकांनी आज अक्षरशः रात्रीचा दिवस करून तुम्हाला खोटं वाटेल एका व्यक्तीने 11:30 मला सांगितलं की 11:30 वाजता रात्री येतोय, मी एक वही घेऊन, माझी तेवढीच राहिलेली आहे. 12:30 वाजेपर्यंत मी वाट बघितली, आली वही. त्याने दिल्यानंतर जो त्यांच्याकडे आनंद होतो माझ्याकडे वही पोहोचवण्याचा, त्याला काहीही म्हणजे तुम्ही बोलायला त्याच्या तुलना कशी करू शकत नाही. हा त्याच्यातला अनुभव आहे, ते धन्य वाटलं त्यांना. तर असा पण प्रत्येक घरात पोचवलेला आनंद स्वामीच्या नावाचा, तर खरंच तुमच्यामुळे ते शक्य झालं. कारण तुम्ही आजपर्यंत आपण इथे उभं केलं, आज समोर सांगितलं. आणि म्हणजे मी सांगेन की पेडणेकरांची जी संकल्पना आहे ना आणि त्यांच्या मागचं जे श्रेय आहे, धावपळ अप्रतिम आहे, त्याच्यामध्ये तोड नाही. एवढं कोण भक्त मी बघितले, पण असा जीव ओतून काम करणारा भक्त मी पहिल्यांदा बघतो. आणि मग त्यामुळे त्याच्या हा ज्ञान आम्हालाही लागला आणि त्याच्या पाठोपाठ आम्ही फिरत आहोत आणि काम यशस्वी करण्यासाठी खरंच धन्य झालो आम्ही. आणि तुमचे आशीर्वाद सगळ्यांना असावेत असं मला वाटतं. आम्ही तर तुमच्या मीटपर्यंत पोहोचू शकतो, काही लोक पोहोचत नाही, तर तुमचा संदेश त्यांच्यापर्यंत जाऊन दे की ज्यांनी वही लिहिले त्याला खरंच अतृप्त वाटायला पाहिजे. असं मी सांगेन की तुम्हाला विनंती करेन की तुम्ही हा संदेश त्यांना तुम्ही पोहोचवा. कोणी येऊन दे साहेब असे माणसं येत आहेत जो हसतच गेलेला आहे इथून. आणि स्वामी कृपा अशी आहे की हे असे जे मित्र मला भेटलेले आहेत, आपसेकर साहेब म्हणा, अजित पितळे साहेब म्हणा किंवा गुलाम साहेब म्हणा, ह्यांनी माझ्या पाठीशी म्हणजे हाकेला धावून आलेले आहे. मला असा गर्व होतो की महाराज किती लोकांपर्यंत मी पोचलो, जेवढी शक्ती तेवढी तिथपर्यंत पोचलो. आता तेवढी शक्ती महाराजांनी मला द्यावी. साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठी असाच राहणार आणि राहू दे, जेणेकरून अजून आम्हाला शक्ती येईल. त्या अनुषंगाने माझे परिवार किंवा बाकी सगळे माझ्या पाठी असतात. तो मला एक आनंद असा आहे की स्वामी सेवा अशा प्रकारे माझ्या हातून घडते आणि अशी घडत राहू दे. आणि महाराज स्वामी इगडे साहेबांचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीचे राहू दे. एवढंच मी बोलतो. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की स्वामी नाम घेतल्यानंतर किंवा स्वामी जप लिहिल्यानंतर आपल्या जीवनामध्ये जे काही बदल होतात, म्हणजे अपेक्षित आपल्याला असलेले जे बदल होतात ते आपण न सांगण्यासारखे असतात की बाबा आपला अनुभव कथन न करण्यासारखे असतात. आपल्या जीवनामध्ये अमुकला असे बदल होत असतात. आणि ह्याचाच एक भाग म्हणून हडपीडमळ देवगड या ठिकाणी एक संकल्प केलेला होता गेल्या अनेक वर्षापासून की
एक मठ उभारायला पाहिजे. आणि त्याला नंदकुमारजी पेडणेकर साहेब आमचे जिवलग असे स्वामी भक्त म्हणायला पाहिजे त्यांना. आणि त्यांच्यापासून आपण सर्वांनीच प्रेरणा घेण्यासारखं आहे. कारण ते त्यावेळेला मला आठवत आहे की मठ उभारायचं म्हणजे अगदी शून्यातून, म्हणजे काहीच नव्हतं, की जागा बघण्यापासून ते मला फोटो पाठवणार, ही जागा बघा बरोबर आहे काही. मी त्यांना सांगितलं की आपला देवगड वगैरे निसर्ग सौंदर्याने टाकलेला आहे, त्याला निसर्गाचं वरदान लाभलेलं आहे, स्वामींचे चरणस्पर्श लागलेले त्या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी हे मठ व्हायला पाहिजे म्हटल्यानंतर त्यांनी त्या मठाची पायाभरणी वगैरे सगळं केलं. आणि वेळोवेळी लोकांचं, स्वामी भक्तांचं त्यांना सहकार्य मिळत नाही. अगदी मुंबईसारख्या जोगेश्वरी जे मित्रमंडळ आहे त्यांचं, त्या मंडळाचं देखील सुरुवातीच्या काळापासून त्यांच्या मागे ते खंबीरपणे उभं आहे. अगदी तन मन धनाने हे सर्व लोक उभे आहेत. आणि ते करत असताना अगदी निस्वार्थी भावनेने त्यांनी हा मठ एवढा चांगला उभा केला की त्याची अनुभूती आम्हाला लॉकडाऊनमध्ये आली. लॉकडाऊनमध्ये आपल्याला देवगड जे मठ आहे आपलं खडपीठचं, त्याचे सगळे म्हणजे देवगडला एवढी सोय आहे, एवढं आहे, राहण्याचं असं आहे, हे सगळं येणार आहे मोबाईल वगैरे. मग मी पेडणेकर साहेब म्हणून लागला एवढं सगळं मठ. मग तेव्हापासून त्यांच्या म्हणजे पूर्वीपासून मागच आहेत की हातपीठचा मठ हा तुमचाच आहे आणि तुम्ही इथं यायला पाहिजे. आणि मग त्यांनी आता सुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली की 26 जानेवारीनंतर 1-2-3 दिवस आपण त्या ठिकाणी हे करू की बाबा यायचं नियोजन करू आणि त्या ठिकाणचे सगळे आपले जे मठ वगैरे आहेत त्यांच्या संपर्कातले किंवा आमच्या सगळ्या हे केले तर त्या ठिकाणी जाऊन आम्ही स्वामींचा प्रसार करू. आपण काय निमित्त आहोत, हे सगळेजण आपण बसलेले सगळे किंवा हे सगळं हे केलेले हे सगळेजण आपण निमित्त आहोत सगळे आपण, की बाबा हे स्वामींनी आपल्याला दिलेलं एक कार्य आहे, ते कार्य समजून आपण हे सगळं करतो आणि स्वामींची आपण म्हणजे स्वामींचा आपण आशीर्वाद घेतो आहोत अशी आपली सगळ्यांची भावना आहे. आणि अशाच भावनेतून की मला वाटतं गेल्या वर्षी 1 कोटी जप त्यांनी लिखित स्वरूपात या ठिकाणी अगदी पालखी सोहळ्यासारखं करून या ठिकाणी आणला. आणि मला वेळोवेळी हे फोन करत होते की आम्ही अशा पद्धतीने आणू, अशा पद्धतीने आणू, मार्गदर्शन घेत होते, स्वामींचा आशीर्वाद घेत होते. आणि त्या पद्धतीने आता तो जप आला आणि आपण पाहिला असेल, आपण येताना आता पाहिलं की नाही मला माहीत नाही, त्या ठिकाणी स्वामी सूत ज्या ठिकाणी बसत होते आपल्या मुंबईचे स्वामी सूत, त्या ठिकाणची आम्ही जागा आता डेव्हलप करण्यासाठी काढलेली आहे. की त्या ठिकाणी श्रीकृष्णाचं जुनं मुरलीधराचं मंदिर होतं, ते डिमॉलिशन करून काढलेलं आहे. त्या पायामध्ये ते 1 कोटी जप त्या ठिकाणी घातले. पाहिलं तर त्याचे 2रा-3ऱ्या नंबरचं स्लॅब पडले. त्या ठिकाणी दर्शन रांग होणार आहे, भक्तांना बसण्यासाठी जागा होणार आहे, त्यासाठी भक्तांना राहण्यासाठी रूम्स होणार आहेत, लिफ्ट सहित रूम होणार आहे. ते सगळे म्हणजे व्यवस्थित त्या ठिकाणचं नियोजन होणार आहे. त्या ठिकाणी ते जपाची वाया गेले, त्यांना आम्ही त्या ठिकाणी टाकलेलं सगळं म्हणजे त्या ठिकाणी पूजन वगैरे करून, पुजाऱ्यांचे असते पूजन वगैरे करून त्या ठिकाणी ते जपाचं जेव्हा हे केलं ते सगळे व्हिडिओ वगैरे सुद्धा पाठवलेले आहेत. तर मग त्यावेळेला त्यांनी असं संकल्प केला की सगळं पाहून त्यांनी असं संकल्प केला की स्वामी भक्त असा असतो की स्वामी भक्त स्वामींचा आशीर्वाद घेऊन प्रेरणा घेतो. आणि त्याच पद्धतीने नंदकुमार पेडणेकर साहेब असतील, आमचे अजित कुमार पितळे साहेब असतील, मापसेकर साहेब असतील, गुराम साहेब असतील, त्यांनी सगळ्यांनी एकमेकांच्या सहकार्याने असा संकल्प केला की आपल्याला 5,05,551 हा जप आपल्याला करून घ्यायचा आहे काम म्हणजे स्वामी भक्तांना. मग सुरुवातीला हे कार्य फार मोठं वाटलं, एवढा जप घ्यायचं वगैरे हे ते, पण बघा किती 1 वर्षाचं सुद्धा कालावधी त्या ठिकाणी गेलेलं नाही. आज आपण त्या याची स्वप्नपूर्ती करतो आहे, की स्वामी प्रसाराची स्वप्नपूर्ती करतो आहे. आणि स्वामी प्रसार इथंपर्यंत गेलेला आहे की आज हे 5,51,00,000 सुद्धा हे कमी पडत आहेत असं वाटतं त्यांना. म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठं स्वामींचं काय असेल आपल्याला असं. तर हे करत असताना जे काही त्यांना अडचणी आल्या किंवा लोकांना वाया दिल्यानंतर परत नाही आले वगैरे अशा अनेक अडचणी आल्या, पण त्याच्यावर मात करत स्वामींच्यापासून प्रेरणा घेत त्यांनी हा संकल्प पूर्ण केला. आज या ठिकाणी ते आले आणि उद्या खरं वास्तविक पाहता या ठिकाणी हे संपूर्ण कार्यक्रम होणार होता, पण वास्तविक पाहता आपल्याला सर्वांना पण माहीत असेल या नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या. निवडणुका म्हणण्यापेक्षा स्वामींनीच आम्हाला जी काय प्रेरणा दिली त्या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये मी 5व्यांदा 6व्यांदा निवडून म्हणजे ही काय साधी गोष्ट नाही. तर महाराष्ट्रामध्ये एकमेव असं उदाहरण आहे की मी स्वतः वैयक्तिक माणूस 5-6 वेळा निवडून येतो. आमचे वडील 3-4 वेळा येतात. 50 वर्ष मी एकाच वार्डातून एकाच प्रभागातून निवडून येतो आम्ही येते. आणि हे सगळं स्वामींच्या शिवाय शक्य नाही.
स्वामींची म्हणजे त्याच्या मागे शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या माध्यमातून येतो. आणि नेमकं योगायोगाने मीच त्यांना तारीख वगैरे सगळं सांगितलं होतं, कारण उद्या सोमवारचा दिवस आहे, थोडं गर्दी वगैरे कमी असते, त्या उद्देशाने मी सांगितलं होतं. पण माझीच पहिली त्या ठिकाणी मिटिंग असल्यामुळं आणि आता ठीक आहे, मिटिंग म्हणजे कसं आहे की शासनाची पहिली हे आहे, म्हणजे ते हजर राहणं गरजेचं आहे, ॲफिडेविट वगैरे केलेलं असतं, नाहीतर मी ते सुद्धा टाळलं असतं सगळं गोष्टी. पण हे शासनाचं सगळं काम असल्यामुळं आणि शेवटी काय आपल्याला काय करायचं की परिसराचा विकास करायचा, परिसराचा विकास या माध्यमातून करायचा आहे आणि तीर्थक्षेत्राचा विकास करायचा. आपल्याला येणाऱ्या स्वामी भक्तांना कुठल्या अडीअडचणी येऊ नये, येताना तिथं सुखकर प्रवास व्हावा त्यांचा, आणि इथं आल्यानंतर सुद्धा स्वामींचं दर्शन घेऊन त्यांनी समाधानी व्हावं, हा या मागचा उद्देश आहे. आणि ह्या उद्देशानेच आम्ही या वेळेला निवडणूक पुन्हा त्यांचं स्वामींच्या कृपेने विजयी प्राप्त झाले, अशा पद्धतीचं हे नियोजन असल्यामुळं त्यांना मी कल्पना दिली. काल भेटण्यासाठी ते आले, पितळे साहेब, मापशीकर साहेब आणि आपले पेडणेकर साहेब भेटण्यासाठी आले. मी त्यांना कल्पना दिली की उद्या माझ्याकडून असं परिस्थिती आहे म्हणल्यावर त्यांना सांगितलं. मी 7:30ची वेळ दिलेला होता, पण पुन्हा मी अडकून पडलो. त्यामुळं त्यांना परत परत एक स्वामी भक्त आहेत आपले मोठ्या, म्हणजे त्यांचं नाव मोठं आहे. त्यांनी म्हटले आमचे तिथं लोक माणूस आहे. मी म्हटलं तुमच्या अगोदर आमचे माणूस आहेत ते. त्यांनी मला फोन केला मगाशी की तुम्ही त्यांना भेटा. मी म्हटलं मी आहे रस्त्यामध्ये, त्यांना भेटायचं सगळं ठरलेलं आहे आणि ते आमचे जवळचे आहेत. मी म्हटलं आमचे तुमच्यापेक्षा जवळचे आहेत. असं म्हणजे हे स्वामी सेवेत आपण सगळेजण एकमेकांच्या जवळचे आहोत. स्वामी सेवेमध्ये कोण कुठं लांबचे वगैरे काय नसतं. स्वामी सेवेत सगळे आपण समान आहोत. तुमची सेवा आमची सेवा सगळी एकच आहे. शेवटी काय आहे तर स्वामींचं प्रसाराचं काम आहे आणि स्वामींचा प्रसार केलं की योगायोगाने आपल्या जीवनात आपल्या बदल होणार. अशी परिस्थिती असं करत असताना या पुढील काळात देखील या आडपीड मठाचं आणि देवगड परिसराचं या स्वामींच्या कृपेने आपलं सर्व पावन त्या ठिकाणी व्हावं, अशा प्रकारची मी अपेक्षा स्वामी चरणी व्यक्त करतो. आणि स्वामींच्या चरणी अशी मागणी करतो की सर्व जे जपलिखित लोक आहेत, जपलिखित स्वामी भक्त आहेत, त्यांच्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी समाधान लाभो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मला काढून एक गोष्ट सांगतो. श्रीकांत आम्हाला एवढा वेळ मालकांचं नाव घेतलं, श्रीकांत काय करायचं अशी माणसं तशी येतात. तर त्यामुळे त्याची सहकार्य एवढं आहे, म्हणजे मलाच काय विजय साहेबांना आहे. आणि दुसरी गोष्ट जपाच्या संदर्भात मला किती वेळा गडबडीत असतो त्याने सांगते मला बी तो मला सांगणार मी मालकांना सांगितलेलं आहे. त्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल आता बघा मी आलो ना घरी गेलो पार्टीपासून आम्ही प्रथमेशला जरा सांगा. हो सांगितलं सकाळी
क्षेत्रामध्ये आहोत. इथे प्रसादाचा लाभ घेणार आहोत. दादा अख्खा दिवस उपास होता आजचा हा काय रविवार आपला काही नाही. हां श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी हो, सर्व स्वामी भक्त हो, आज आपण जो दिवस ठरवलाय 5,55,00,000 च्या वरतीचा जप संकल्प लिखित त्याचा आज आमचा कार्यक्रम होतो आहे. आता आपण सगळे मिळून समाधी मठ इथे जाणार आहे. तिथे वेदशास्त्री संपन्न अनुकूलजी महाराज पद्धतशीर गणपतीची पूजा अर्चा करतील. तिथून मग आपण अन्नछत्रात यायचं आहे. अन्नछत्राचे राजे अमोल तिथे स्वागत करतील आपल्या गणपतीचं आणि त्यानंतर आपण वटवृक्ष देवस्थान इथे जायचं आहे. तिथे वटवृक्ष देवस्थानचे सन्माननीय अध्यक्ष इंगळे साहेब स्वीकार करतील त्या जपाचा आणि आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करतील आणि तिथे समारोप होईल, आरती होईल. त्याच्यानंतर आपण अन्नछत्रात येऊन अन्नग्रहण करायचं आणि मग परतीचा प्रवास करायचा. हा श्री स्वामी समर्थ आणि सर्व स्वामी भक्तांच्या एक त्यांच्या प्रकट इच्छा जी होती त्या इच्छेने आपण हा 5,51,51,551 हा लिखित नामजप मला वाटतं हा प्रथमच या अक्कलकोट नगरीत हा पहिल्यांदाच झालेला आहे. कारण एवढं कोणीच केलं नव्हता. हा योग आणि ही संकल्पना जी आणलेली आहे की आपले हडपीड मठाचे विश्वस्त आणि प्रचंड स्वामी भक्त असे आहेत जे नंदकुमार पेडणेकर यांनी आणि त्याच्यासाठी आमच्यासारख्या छोट्या छोट्या माणसांनी साथ दिली आहे. आमच्या कोकणच्या माध्यमातून आमच्या बऱ्याचशा म्हणजे जवळजवळ 1,500हून अधिक स्वामी भक्तांनी मला आपलं पूर्ण करून आमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. त्या सर्वांच्या मनात आभार. आणि त्याचबरोबर विक्रमगड आणि विक्रमगडचे प्रसाद मालावलकर आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गुरामसाहेब अशोक गुराम गोरेगाव मठाचे आहेत. त्यांचे पण प्रचंड मेहनत त्यामागून या सर्वांच्या मेहनतीनंतरच हा अखंड नामजप यशस्वी झालेला आहे.
पण ह्या नामजपासाठी ज्या ज्या भक्तांनी वही लिहिलेली आहे त्या सर्वांच्या मनस्यावर आणि त्यांना सुखदुःखात समजा त्यांच्या सगळं दुःख करण्यामध्ये त्यांना सगळं भरभराट त्यांचं जे त्यांना पाहिजे त्यांच्या मनाच्या इच्छा पूर्ण होते त्यासाठी आम्ही आज प्रार्थना करायला तिकडे हा नामजप घेऊन आलेला आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी हां स्टार्ट. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री पुढे पुढे जरा आधी इकडे बघ. अनंत कोटी काही त्याग करावा लागतो. त्यागाची भावना देवा. ज्यावेळी तुम्ही त्यागाची भावना ठेवता त्यावेळी तुम्ही स्वामीच्या चरणापर्यंत पोहोचता. जर तुम्ही नाही कळत मी हाय जातले मी थै बोलतले असं नाही चालत. त्यामुळे माझे शब्द जर तुम्हाला टोचत असतील तर सॉरी मी क्षमा मागतो. पण स्वामीमय व्हायचं असेल तर तुम्हाला अशा गोष्टी त्याग करावेच लागतील. स्वामी समर्थ महाराज की जय. प्रत्येकाला समाजवाद माहिती आहे का? काय आम्ही एक बरोबर सगळे आपण बरोबर ज्याला त्यांनी सांगितलं ना ज्याला शक्य आहे त्याला रिक्षाने या पण स्वामी तिकडेच या. त्याला आपण जेवढे शक्य आहे तेवढं आतमध्ये बसूया आणि कोणीही घाई करू नका. सगळ्या चिन्हांच्या करू नका. शिस्तीने शांततेने आणि आपला होणार प्रत्येकाचं दर्शन होणार आहे. आणि आपला कोणताही ग्रुप करू नका की जो इकडे चाललाय तो तिकडे चाललाय. प्लीज 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 सगळ्यांना विनंती आहे. लक्षात घ्या. ओके.
हरी ओम समर्थ महाराज समाजाला का विषय पूजा अन्नदान सेवा काय करायची याची करू शकतो. तर बाकीचे तिकडे थांबून घेतात निर्वंचित गावा जागा तिकडे आम्ही घेऊन येतो
थांबा तरी मी काय म्हणतो तुम्हाला मी ऐका. जिद्द करायचं नाही त्याचा. द्या आपापली आरती घ्या पुढे या खाली जा सगळ्यांनी समोर बघा तसं तिकडे देवांकडे बघा लक्षात घ्या समोर स्वामींची समाधी आहे हात जोडा नमस्कार करा बाजूला डोकं टेकून पुढे चला या काका खेळ जरा घे मला कोणाला अभिषेक पूजा अन्नदान वगैरे काय करायचं असेल या ठिकाणी नाव नोंदणी करू शकता आपण 3 तारखेला उत्सव आहे मठामध्ये नाव पत्ता दिला अभिषेक करून घरी प्रसादी खाली जा बाबा खाली जा पुढे साईड लावा प्रणम्य जलदादेवं गौरीपत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं हरिजं काम्यार्थसिद्धये प्रथमो गौरवं द्वितीयकं द्वितीयं पूर्णपिङ्गाक्षं गजवटकर्मचतुर्थफलं महोदरं पञ्चमञ्चषष्टमविकटमेव च सप्तं विघ्नराजेन्द्रवर्णं ददाटं नवं बालचन्द्रं च एकादशं गणपतिं द्वादशं तु गजानना द्वादशैकानि नामानि त्रिसन्ध्यम्य पटे नराः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिप्रभो वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कर्मे देव समकारेषु सर्वदा कार्यमे सिद्धिमायान्तो प्रसन्ने त्वयि विघ्नानि नाशमायान्तो सर्वाणि सुरनायक सम्प्रार्थया अनया विघ्नपूजा गणपते विनियोग
आकाशात गच्छति सागरं सर्वदेव नमस्कार केशव गच्छति भास्कराय प्रचोदयात् ओम पंकाय नमः। पुढे जावा ना मध्ये रान करतो बरोबर 2 रान करा ना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
आम्हाला एवढं सहकार्य केलेलं आहे. म्हणजे महाराज कुठे आहेत बोललो, अरे आज आले नाही. तर एकदा अशी गंमत झाली की महाराजांच्या मोठ्या महाराजांना मला भेटायचं होतं. तर मोठे महाराज मला काय भेटत नव्हते. ते साहेब होते की तब्येत बरी नव्हते, तर तुम्हाला भेटायचं काय योग येणार होता. आणि एक दिवस मी आलो होतो, तर महाराजांनी मला बोलले, अरे त्यानं बोललो बाबा आलेले आहे. मी जसा बाबाजवळ गेलो, बाबाने अशी मला भेटी मारली म्हणजे जसं काय म्हणते, हा किती दिवसाला भुकेला होता माझ्या भेटीला. मी बरोबर मी सांगू एवढा धन्य झालो. त्यामुळे अमोलराजेंचे मी आभार कसे मानू समजत नाही. आणि हे जे कार्यक्रम करायला आम्हाला अमोलराजांनी सहकार्य दिलं, स्वामी आमच्या पाठी तुम्ही असेच राहा आणि स्वामी आम्हाला तुमच्यापर्यंत असेच ठेवते ही आपली इच्छा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ हा 5,51,51,551 यात जे सहभागी झाले त्यांना अक्कलकोटपर्यंत पोहोचलेलं आहे. काही पोहोचलेले नसतील पण त्यांच्या भावना आणि त्यांची श्रद्धा आणि त्यांची आत्मीयता इथपर्यंत आलेली आहे नक्की. कारण त्या वहीच्या रूपात त्यांची श्रद्धा आहे तिथपर्यंत पोहोचले आपण पाहतोय की सर्व. त्यामुळे अक्कलकोटवासी जे आहेत स्वामी आहेत त्यांची चरणापर्यंत जे आहेत त्यांच्याकडनं त्यांना आशीर्वाद मिळते, त्यांना शुभेच्छा मिळते. म्हणून आपण आज इथपर्यंत पोहोचतो. तर राजेसाहेब आपल्याला खरंच शुभेच्छा देतील आणि तुमचे खरंच तुमचे आभार पण मानतो. तुम्ही स्वामी चरणीपर्यंत पोहोचलाय या लिखित नावाचं. आणि माझा प्रथमच झाला असेल, प्रथमच आहे की आपण हा पण व्यवस्थित हा प्रथम झाला आहे. तर सगळे जे याच्यात सामील आहेत त्यांचे मनापासून आभार. आपण तर बोलले कालपासून म्हणजे याच्यापासून 2 महिन्यापासून सर्वांची जी ओढ लागलेली होती या ठिकाणी. आणि तुम्ही 3 महिन्यात हा जो जप लिहून आत्मीयता याच्या स्वामीचरणी समर्पण केलं आहे. त्यामुळे सर्वांचे आम्ही धन्यवाद मानतो. आणि खरंच इथपर्यंत येण्यासाठी सर्वजण स्वखर्चाने इथपर्यंत पोहोचले आहे. स्वामीची कृपा तुमची सदैव तुमच्यावर राहू असं मी स्वामीचरणी प्रार्थना करतो. आणि मी राजांना सांगतो दोन शब्द बोलून स्वामींचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचवावे. जो आज येथे नाम महत्वाचा आपण जो हा उपक्रम राबवला आहे मी म्हणतो हा म्हणजे विक्रम झालेला आहे. कारण आपली आणि यातून आपल्या सगळ्यांची स्वामीकृतींची श्रद्धा दिसते. आणि आपल्या या उपक्रमाला माझ्याकडून नमन. आपल्याला यापुढे देखील स्वामींचे असंच पाठबळाने सर्वांवर राहावं एवढीच एक प्रतीक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. या आपल्या संस्थांचे दादा दादा श्री स्वामी समर्थ हडपीड मठ याचे जे विश्वस्त आहेत. श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळाकडून या उपक्रमामध्ये ज्या 4 संस्थांनी पुढाकार घेतलेला आहे त्यांच्या प्रतिनिधींचा सत्कार श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळाकडून आता आम्ही करत आहोत. धन्यवाद. नंदकुमार पेडणेकर यांची संकल्पनेतून हा जो काय साजरा झालेला सोहळा आहे तो यांची संकल्पना आहे. सोहळा काय झाले समर्थ महाराज की जय. हडपीडमध्ये जे विश्वस्त त्याचप्रमाणे आपले अशोक गुराम साहेब हे गोरेगाव येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र याचे विश्वस्त संचालक यांचा सत्कार. त्याचप्रमाणे मी सांगेन की हडपी झाल्यानंतर विक्रमगड श्री स्वामी समर्थ विक्रमगड याचे प्रतिनिधी आलेले आहेत. सचिन दिवाळे आणि विवेक वैद्य यांनी पण यावं. गुराम साहेबांचा सत्कार अमोल राज्य करतील. सचिन दिवाळे
आणि विवेक वैद्य श्री स्वामी समर्थ मठ हडपीड. तसेच कोकण कट्टा संस्थेचे संस्थापक आणि तिथेच्या विलेपाले या संस्थेचे संस्थापक तिथेच्या यांचा सुद्धा सत्कार अन्नछत्र मंडळाचे कार्याध्यक्ष श्री अमोलराजे यांच्या हस्ते. सेक्रेटरी यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी होत आहे. शंकर सावंत यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे. आपल्याबरोबर हे जे स्वतःच्या शंकर सावंत झालेलं आहे अमित सावंत हे यांची स्वतःची एक वाहिनी आहे आणि ते स्वतः स्वेच्छेने आपले शूटिंग करायला इकडे आले. त्यांचा पण सत्कार व्हायचा आहे. अमित सावंत त्याचप्रमाणे प्रहर महाकाळ अधिकृत प्रहर दादा प्रहर महाकाळ साहेब दादा मला पण घे ना पुढे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते 108 मठ पूर्ण करणार एका 1.5 वर्षात हे शैलेश देवरुखकर यांचा पण जोराने 1.5 वर्षात 108 मठ फिरले म्हणून त्यांच्या जोरात असं हे करायचं. झुंजार पेंडेकर हे आपले इत्तमभूत माहिती हे आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपले पत्रकार झुंजार पेंडेकर यांचा सत्कार अमोलराजे करतील. त्याचप्रमाणे 108 मठ सातत्याने फिरून आपली प्रदक्षिणा पूर्ण करणारे शैलेश देवरुखकर शैलेश देवरुखकर आता हे पेंडेकरांचे झालेले सत्कार वृत्तपत्र लेखक आपण आता मुख्यमंत्र्याकडे जायचं आहे. दोन मिनटं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. काढत जात नाही त्यामुळे वाढवून Thank you.
चॅनल आहे अमित सावंत नावाचं, तर तुम्ही लाईक सावंत ऑफिशियल अमित सावंत ऑफिशियल नक्की तुम्ही हे चॅनल पहा आणि शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.